नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्रातील मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्याय 14वा याचा आपण मराठी कथासार ऐकणार आहोत. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा मराठी कथासार. नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगेश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, शिष्या ऐक, श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशामध्ये उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. श्रीगुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्रीगुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळामध्ये भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दुष्टबुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलवले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो माझे नक्कीच प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायनदेव असे म्हणाले असता श्रीगुरू त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी इथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्रीगुरूंनी असा वर दिला असा आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले. तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीमध्ये तो आडवा झाला. त्याला झोप आली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तिथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलवले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनामध्ये श्रीगुरूंचे चिंतन करीत होता. ज्याच्या हृदयामध्ये गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्रीगुरूंना म्हणजे श्रीगुरू नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्रीगुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्रीगुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षण करते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच, असे म्हणून सायनदेवाने श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनवणी केली असा प्रसन्न झालेले श्रीगुरू नृसिंह सरस्वती त्याला समजावत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत, असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपले शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नावधारकांनी सिद्धांना विचारले, श्रीगुरू नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कुठे ठेवले?
सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन सायनदेव वर प्रदान नावाचा अध्याय 14वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.